या ठिकाणी पहिले आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की सावरकरांचं आजोळ हे त्र्यंबकेश्वर आहे. त्याच्यामुळे सावरकरांच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात पहिल्यापासून एक वेगळीच भावना आहे. आणि भारताचा संपूर्ण इतिहास जर बघितला तर सावरकरांचं जे भारतासाठी योगदान आहे, असं योगदान खऱ्या अर्थाने ते स्वातंत्र्यवीर सावरकर ही पदवीच त्यांना सार्थ आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये सावरकर अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांना इंग्रज सरकारने देशद्रोहासाठी दोनदा काळ्या पाण्याची सजा सुनावली. 50 वर्षपर्यंत त्यांना काळ्या पाण्याची सजा सुनावली. अशी एकमेव व्यक्ती वीर सावरकर आहेत. आणि मला फक्त सर्वसामान्य माणसांना एक प्रश्न विचारायचा आहे की राजद्रोह देशद्रोह करतो म्हणून ज्या माणसाला दोनदा काळ्या पाण्याची सजा कोर्ट इंग्रजांचं सुनावती, तर त्या माणसाची किती दहशत या इंग्रजांच्या मनात होती हे सत्य असल्याशिवाय त्यांनी दोनदा त्यांना काळ्या पाण्याची सजा सुनावली का? आणि त्यांना कंपॅरिझन म्हणून लोकांना कदाचित खूप वाईट वाटेल, पण मोहनदास करमचंद गांधी हे जर एवढे प्रखर इंग्रज विरोधक होते आणि एवढे त्यांनी मोठा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा उभा केला असं सांगितलं जातं, ऐकवलं जातं, तर एकदाही त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवून त्यांना कुठल्या काळ्या पाण्याची शिक्षा इंग्रजांना द्यावी असं का वाटलं नाही? या प्रश्नाचं जर सखोल चिंतन आपण सर्वांनी केलं तर याच्यातून आपल्याला स्पष्ट काही गोष्टी होऊ शकतील. लोकमान्य टिळकांना अंदमान काळा पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अन्य जे काही क्रांतिकारी होते त्यांना तर फासावर देण्यात आलं. मग गांधीजी जर काय एवढे प्रचंड इंग्रजांच्या विरोधात लढणारे होते, तर एकदासुद्धा इंग्रज सरकारांना गांधीजींवर भयंकर मोठा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा देण्याची का गरज वाटली नाही, याचा सर्व हिंदू लोकांनी आणि सर्वच भारतीयांनी सखोल विचार आणि चिंतन करावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी, सावरकरांच्याबद्दल बोलण्याचा विषय असा आहे की ज्या माणसांनी आपलं सर्वस्व जीवन, आपला परिवार, सावरकरांच्या परिवाराला सुद्धा किती त्रास दिलेला आहे, त्यांना देशोधडीला लावून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेलमध्ये सुद्धा त्यांच्या आतोन्यात छळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या माणसाला तुम्ही नजरकैदेत, स्वातंत्र्य इंग्रज सोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं. आणि तो मनुष्य आज इहलोकातून गेलेला आहे तरीसुद्धा त्या माणसाची उपेक्षा थांबत नाही आहे. याच्या इतकी अत्यंत दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट कुठली नसेल. आजही सावरकरांचं नाव घेऊन त्यांना गद्दार म्हटलं जातं, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात आणि राजकारणामध्ये त्यांच्या नावाचा वापर केला जातो. आजही त्या सावरकरांचं उदात्तीकरण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे त्या सावरकर नावाची दहशत आजही जे कोणी तथाकथित राज्यकर्ते आहेत त्यांच्या मनातून गेलेली नाही आहे. जशी ती इंग्रजांच्या मनात होती तशीच ती आजही यांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच सावरकरांना प्रत्येक ठिकाणी डॉमिनेट करण्यात येतं असं मला वाटतं.